नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळामध्ये। तर काल आम्ही ट्रेन पकडलेली कुर्ल्यावरून आणि आता आम्ही कोचीला पोहोचलोय। काल संध्याकाळी 5:45चं टायमिंग होतं तिथं कुर्ल्यावरून आणि इथे कोचीचं टायमिंग होतं 3चं, म्हणजे 2:30च होतं। पण आता 6:30ला 6:15ला पोहोचली ट्रेन कोचीला। आता एर्नाकुलम टाउन रेल्वे स्टेशनला उतरलो आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे, एक 400-500 मीटरच्या अंतरावर। सो वॉक करत येत होतो, तेवढ्यात हा रेस्टॉरंट दिसला आणि छान वाटलं खाण्यासाठी, त्यामुळे थोडंसं खाण्यासाठी थांबलो आहे आणि आता इथे खाऊ आम्ही आणि निघू पुढे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे आमचा केरळमधला म्हणजे कोचीमधला कार रेंटलचा एक्सपिरियन्स। मी बऱ्याच लोकांना कॉल केला इथे कार रेंटलसाठी, तर म्हणजे कोचीमध्ये तर बरेचसे ऑनलाईनच त्यांच्याकडे, कारण इथे मला वाटतं कार रेंटलचा बिझनेस फुल स्ट्रॉंगली चालतो। सो ऑनलाईनच आहेत गोष्टी। सो तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन कार सेल्फ ड्राईव्ह कार बुक करू शकता। बट मी तरी ट्राय केलं की जनरली आता मी मुंबईमध्ये वगैरे तिकडे सेल्फ ड्राईव्ह कार मिळतात, तर आपल्याला जस्ट डाईलवरून वगैरे लोकल लोकांचे नंबर मिळतात, ज्याच्यामुळे आपल्याला बरीच चीप प्राईजमध्ये मिळते। झूम कार वगैरे इतर जे काही मोठ्या मोठ्या वेबसाईट्स आहेत हे त्यातल्यातच जरा जास्त चार्जेस लावतात, त्यापेक्षा आपल्याला कमी चार्जेसमध्ये मिळतं जर आपण डायरेक्ट एंड म्हणजे डायरेक्ट जो कोणी सेलर आहे सेल्फ ड्राईव्ह कारचा त्याला आपण कॉन्टॅक्ट केला तर। त्यामुळे मी इथे पण ते ट्राय करत होतो, पण काही मला असं ॲज सच मिळालं नाही, म्हणून मग मी म्हटलं की ऑनलाईनच करावं लागेल। आणि मी बऱ्याच लोकांना कॉल करून व्हॉट्सॲपद्वारे कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला, रेट्स वगैरे काढले, तर ओव्हरऑल मला त्यातल्या त्यात या एजन्सीकडून मला सगळ्यात कमी रेट मिळाला कार रेंटलसाठी। सो त्यांच्याकडून मी कार बुक केली आणि मला 900 रुपये पर डे विदाऊट GST, आणि GST पकडून 1000च्या अराऊंड जातं, 18% GST आहे। तो 900 रुपये पर डेचा मला रेट पडला आणि याच्यामध्ये मला वॅगनर मिळाली, जी सगळ्यात चीपेस्ट कॉस्टमध्ये त्यांच्याकडे होती। रेडिगो वगैरे होती, पण मला माहिती आहे त्या फालतू गाड्या, त्यामुळे मी वॅगनर केली। आता मी कलमसरी एरियामध्ये म्हणजे कोचीपासून जवळच आहे, फार लांब नाही आहे, आय थिंक 5-7 किलोमीटरवर असेल। इकडे हे ट्रान्सकार यांच्या ऑफिसला आलो आहे। ॲक्च्युली हे रेल्वे स्टेशनला पण डिलिव्हर करून देत होते, पण चार्जेस जास्तच दाखवत होते, काहीतरी 1000 रुपये समथिंग डिलिव्हरीचे चार्जेस होते। त्यामुळे मी बेटर म्हटलं की त्यापेक्षा आपण त्यांच्या ऑफिसलाच जाऊन घेऊया, कारण रेल्वे स्टेशनपासून इथे यायचे उबर 100-200-250 रुपयेच घेते। ॲक्च्युली मी मेट्रोने आलो, कारण आम्हाला कोची मेट्रोचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, म्हणून ही वरती दिसते ती मेट्रोचीच लाईन आहे। दोन्ही स्टेशनच्या सेंटरला, पुढे कलमसरी आणि मागे कोणत्या तरी स्टेशन आहे त्याच्या सेंटरला यांचं ऑफिस आहे ट्रान्सकारचं। सो आता इथे आलो आहे आणि इथे आपल्या बॅगेज बाहेरच ठेवले आहेत, कारण काही असं रिस्की वाटत नाही आहे, त्यामुळे आतमध्ये शीतल गेली आहे आणि आता आम्ही डॉक्युमेंटेशन करू आणि घेऊ यांच्याकडून कार। हे आता फॉर्म फिलअप केला आणि त्यांना लायसन आणि आधारची कॉपी दिली आहे। रित्वीला प्रश्न पडला आहे कार देत का नाही आहेत आपल्याला, इथे का बसवलं आहे। रित्वी थोडी प्रोसेस करायची असते ना ही डॉक्युमेंटेशनची, आपली कार नाही आहे ना ती, म्हणून कळलं। आपली कार न्यायची, बरं तुला इथूनच मलेशियाला कोणाला जायचं इकडून, मग आता शीतल पेमेंट करते। 5000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे, 5000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे, जो आपण कार रिटर्न करू त्यांना तेव्हा ते रिटर्न देणार। मला वॅगनर म्हणजे मी ऑनलाईन बुक केलेली, जी सगळ्यात चीपेस्ट दाखवत होती 900ला वॅगनर। सो यांना मी आता कॉल केला की ट्रेन लेट झाली वगैरे म्हणून, तर यांनी सांगितलं की वॅगनर अवेलेबल नाही आहे, तुम्हाला फिगो चालेल का, तर म्हटलं चालेल, आणि डिझेल दिली आहे त्यांनी, सो फ्युल पण वाचेल, आणि फिगो खूप चांगलं ॲव्हरेज येते आणि खरंच खूप चांगली गाडी। स्वतः फिगो मला दिली आहे त्यांनी, काइंड ऑफ अपग्रेडेशन मिळालं आहे आपल्याला फ्री ऑफ चार्जमध्ये, त्याच कॉस्टमध्ये। सो 3024 रुपये 3 दिवसाचे झाले, 24 आवर्स असे। आणि मिनिमम आपल्याला ऑनलाईन बुकिंग करताना 3 दिवसाची करावीच लागते कंपल्सरी, 3 दिवसापेक्षा खालची करता नाहीत। मे बी यांच्याकडून डायरेक्ट जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करू तेव्हा करता येत असेल, बट थोडासा रेट त्यांनी जास्त सांगितलेला, त्यापेक्षा हे ऑनलाईनला बेटर पडलं। आता गाडी बघायला चाललो आहे, थोडं ओव्हरव्ह्यू देतील आणि मग निघू पुन्हारसाठी। ही बघा आपली कार, ही फिगो देत आहेत ते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी ड्राईव्ह करायच्या आधी म्हणजे घेऊन जायच्या आधी गाडीचं संपूर्ण व्हिडिओ काढून घेत जा, कारण काही स्क्रॅचेस वगैरे आले, काही आलं तर आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणून। सो कधी पण लक्षात ठेवा। चला आता ऑल सेट टू गो। इथून जे मी मुन्नारला हॉटेल बुक केलं आहे
3 तासाची जर्नी दाखवतोय, 112 किलोमीटर. आणि आता निघूया.